अहो डॉक्टर कालच्या धरून तुम्हाला फोन करतोय, काल काय गेली तुम्ही आज आली. काय म्हणजे काम लई आहे सध्या मला. कालच्या भिका पाटलाची गाई का पण होती तिथं वासरू बाहेर आहे ना, हात घालून फिरून वासरू बाहेर काढले. बरं जाऊ दे, आज तर आलोय ना, काय आलंय याला त्याला नाही काय तिकडे आपली. तिकडे का सॉरी वर तुम्हाला थोडा विसरायचा प्रॉब्लेम आहे. काय आहे, डॉक्टरांच्या मागे लई इमर्जन्सी तिकडे उघडी तुम्ही चला बरंच आहे मासाड आपलंच. अहो ते काय आहे? काय होय गाडीचा मेंटेनन्सच नाही बरोबर, आणि थोडं इंजिन कंपनी आणि ऑइल पण चेंज करावं लागणार आहे. अहो डॉक्टरची काय आहे? हो सॉरी वर का मला थोडा विसरायचा प्रॉब्लेम आहे. काल असंच झालं, त्या भागा पाटलाच्या घरी गेलो आणि त्या गाईला कॅल्शियम पाजायचं तर मी इंजिन ऑइलच पाजून आलो, मिली ना गाई ती. बरं जरा काय चला इंजेक्शन देऊ काय आता. हे काय आणलंय? हो अहो ते घरी वेडिंगचं काम चालू होतं, मग चुकून इंजेक्शनच्या जागी हेच घेऊन आलो. काय नको जाऊन थोडा विसरायचा प्रॉब्लेम आहे, समजून घ्या थोडा. मग आता काय करावं लागेल? आता हा? अरे आता गोळ्या औषधं लिहून देतो ते घेऊन ये. बरं तुम्हाला कधीपासून मुळ्याचा त्रास होतोय? मला नाही त्या गायचा दार पाडा ना. अरे हा तेच ते. बरं गाईला मी आता ह्याचे औषध लिहून दिलेले मेडिकल वालेच, ते जा आणि तुम्ही औषध घेऊन या. ते आपलं नाव सांगा कसं आहे, आपलं थोडंफार कमिशन आहे तिथं जरा. आणि आपले 1250 रुपये झाले, देऊन टाका चला. एवढे कशाचे? एवढे कशाचे माझी? बरं चल, तो आपला माणूस म्हणतो त्यासाठी 1150 रुपये, चल पैसे देऊन टाक. हे गाईला संध्याकाळी एक पाजून टाक आणि थोडं तू बी पी. तर गायांकडे थोडं लक्ष द्यावं लागतं, पण काही म्हणा गायची तब्येत ढासळी पण वासरुवाची एक नंबर आहे बरं का. अहो डॉक्टर वाचू इकडे येतो मा भाऊ आहे. असं आहे काय, त्याची पण एक नंबर आहे तब्येत, काही नाही.